you'd feel fresh and brand new. Trust in Eye Care, Dr. Villasini's Eye Care. Dr. Villasini's Eye Care, healing naturally. नमस्कार. सुवर्णप्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी सकाळीच का द्यावं बरं? याचं कारण आहे, आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी या औषधांचे शरीरात उत्तम शोषण व्हायला मदत होते. शिवाय ते घेतल्यानंतर पुढील साधारणतः 30 ते 40 मिनिटं इतर कुठलेही खाद्यपदार्थ त्यांना खायला द्यायचे नाही असे आपण सांगतो, जेणेकरून दिलेले औषध शरीरात व्यवस्थित शोषले जाते आणि त्यामुळे बाळाला त्याचा फायदा होतो. यासाठी आपण वयोगट 2 ते 16 वर्षांचा ठेवलेला आहे, जेणेकरून या मुलांच्या पचनाच्या तक्रारी फारशा आढळत नाही. यापेक्षा लहान वयाच्या मुलांमध्ये बऱ्याचदा वातावरणातल्या बदलांमुळे सुद्धा पचनाच्या तक्रारी उद्भवलेल्या बघायला मिळतात आणि म्हणूनच आम्ही 2 ते 16 या वयोगटातील मुलांनाच सुवर्णप्राशन देण्यासाठी प्राधान्य देतो. 16 वर्षापर्यंत देण्याचं अन्य एक कारण म्हणजे आपल्या मेंदूची उत्तम वाढ 16व्या वर्षापर्यंत होत असते. मंडळी, आपल्या बाळाला उत्तम रोगप्रतिकारक क्षमता प्राप्त होण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण सुवर्णप्राशन देणार आहोत, त्यावेळी आपली सोय न बघता शास्त्र पाळलं तर त्याचा आपल्या बाळाला अधिक फायदा होतो, हे आपण लक्षात घ्यावं.